Problem 1. In figure, R is the right angle of triangle PQR. PQR ट्रायंगलचा R हा राईट अँगल आहे. P आणि Q काय आहे त्याचे ॲक्यूट अँगल आहे आणि ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज हे राईट अँगल ट्रायंगलच्या ॲक्यूट अँगलच्या संदर्भात लिहिलेले असतात. तर राईट द फॉलोइंग रेशोज साइन P कॉस Q टॅन P टॅन Q. तर पहिले आपण रेशो लिहू साइन P. साइन P तर साइनचा रेशो काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता कोणत्या अँगलसाठी लिहायचं आहे P. P अँगलसाठी अपोजिट साइड RQ होईल आणि हायपोटेनियस PQ होईल. अँगल P हा ॲक्यूट अँगल आहे. तर ॲक्यूट अँगल साइन थीटाचा रेशो काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. तर पीच्या अपोजिटची साइड कोणती झाली RQ आणि हायपोटेनियस कोणता आहे PQ. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचा आहे कॉस Q. तर कॉस Qचा रेशो काय आहे ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. तर कॉस Q साठी ॲडजेसंट साइड कोणती होईल RQ आणि हायपोटेनियस PQ. म्हणजे काय होईल ॲडजेसंट साइड RQ आणि हायपोटेनियस PQ. त्याच्यानंतर लिहायचं आहे आपल्याला टॅन P. तर टॅनचा रेशो काय आहे अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. आता कोणता अँगल आहे P. अपोजिट साइड कोणती होईल RQ आणि ॲडजेसंट साइड कोणती होईल PQ. तर टॅन P अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. तर P साठी अपोजिट साइड होईल RQ आणि ॲडजेसंट साइड होईल PR. त्याच्यानंतर लिहायचा आहे टॅन Q. हा टॅन Q अँगल Q साठी टॅनचा रेशो काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. टॅनचा रेशो काय आहे अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. Q साठी अपोजिट साइड कोणती होईल PR आणि ॲडजेसंट साइड RQ. अपोजिट साइड PR आणि ॲडजेसंट साइड RQ. आणि हेच आपल्याला सांगायचं होतं. प्रॉब्लेम 2. इन द राईट अँगल ट्रायंगल XYZ आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि अँगल XYZ 90 डिग्री. XYZ 90 डिग्री म्हणजे अँगल Y आपल्याला 90 डिग्रीचा दिलेला आहे. अँड ABC आर द लेंथ ऑफ द साइड ॲज शोन इन द फिगर. आणि ABC काय दिले आहे साईडच्या लेंथ दिलेले आहे. राईट द फॉलोइंग रेशोज साइन X टॅन Z कॉस X टॅन X. आता आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज लिहायचे आहे. तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज जे असतात राईट अँगल ट्रायंगलच्या ॲक्यूट अँगलच्या संदर्भात असतात. तर X आणि Z काय आहे राईट अँगल ट्रायंगलचे ॲक्यूट अँगल आहे. तर आपल्याला पहिले रेशो लिहायचा आहे साइन Xचा. साइन X. तर साइनचा रेशो काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. तर X हा झाला अँगल. तर Xची अपोजिट साइड कोणती होईल YZ आणि हायपोटेनियस कोणती होईल XZ.
तर साइन एक्स अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर अँगल एक्सची अपोजिट जी साईड आहे ती आहे वाय झेड अपॉन हायपोटेनियस आहे एक्स झेड. त्याच्यानंतर लिहायचा आहे टॅन झेड. कशाचा रेशो लिहायचा आहे? टॅन झेड. टॅनचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. आता बघा साइन एक्सचा रेशो आपण काढला वाय झेड अपॉन एक्स झेड. आता वाय झेड आपल्याला काय दिलेला आहे? ए. वाय झेडची लेंथ दिलेली आहे आपल्याला ए आणि एक्स झेडची लेंथ दिली आहे आपल्याला सी. म्हणजे साइन एक्सचा रेशो काय झाला? ए अपॉन सी. मग आपल्याला टॅन झेडचा रेशो लिहायचा आहे. तर टॅनचं सूत्र आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. आता झेड अँगलसाठी हा झेड अँगल झाला ॲक्यूट अँगल. याच्यासाठी टॅनचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. तर झेडसाठी अपोजिट साईड कोणती होईल? वाय एक्स. आणि ॲडजेसंट साईड कोणती होईल? वाय झेड. आणि झेड अँगलसाठी अपोजिट साईड वाय एक्स आहे. तर त्याची लेंथ दिली आहे बी आणि ॲडजेसंट साईडची लेंथ दिलेली आहे ए. तर टॅन झेडचा रेशो होईल बी अपॉन ए. त्याच्यानंतर आपल्याला काढायचा आहे कॉस एक्स. कशाचा काढायचा आहे? कॉस एक्सचा रेशो. तर कॉसचा रेशो काय आहे? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. तर अँगल एक्स कोणता आहे? हा. तर एक्ससाठी ॲडजेसंट साईड कोणती होईल? वाय एक्स. आणि हायपोटेनियस कोणती होईल? एक्स झेड. तर अँगल एक्ससाठी ॲडजेसंट साईड वाय एक्स आणि हायपोटेनियस एक्स झेड. आणि वाय एक्सची लेंथ आपल्याला किती दिली आहे? बी. आणि एक्स झेडची लेंथ आहे सी. तर कॉस एक्सचा रेशो काय होईल? बी अपॉन सी. त्याच्यानंतर आपल्याला काढायचा आहे टॅन एक्सचा रेशो. कशाचा काढायचा आहे? टॅन एक्स. आणि टॅनचं सूत्र काय आहे रेशोचं? अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. कोणत्या अँगलसाठी लिहायचं आहे? एक्स. आता एक्ससाठी अपोजिट साईड कोणती होईल? वाय झेड. आणि ॲडजेसंट साईड वाय एक्स. तर अपोजिट साईड काय होत आहे? वाय झेड. अपोजिट साईड वाय झेड. आणि ॲडजेसंट साईड एक्ससाठी कोणती होत आहे? वाय एक्स पॉन वाय एक्स. तर वाय झेडची लेंथ आपल्याला किती दिली आहे? ए दिली आहे. आणि वाय एक्सची लेंथ किती दिली आहे? बी. तर आपला रेशो काय होईल? ए अपॉन बी. तर टॅन एक्सचा रेशो झाला ए अपॉन बी. प्रॉब्लेम 3. इन राईट अँगल ट्रायंगल LMN अँगल LMN 90 डिग्री. LMN 90 डिग्री म्हणजे अँगल M आपल्याला 90 डिग्रीचा दिला आहे. अँगल L हा 50 डिग्रीचा. अँगल N हा 40 डिग्रीचा. राईट द फॉलोइंग रेशोज. साइन 50, कॉस 50, टॅन 40, कॉस 40. तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल ट्रायंगलच्या ॲक्यूट अँगलच्या संदर्भात आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज लिहितो. तर पहिला रेशो लिहायचा आहे आपल्याला साइन 50. कोणता लिहायचा आहे? साइन 50. आणि साइनचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आता 50साठी अपोजिट साईड कोणती होईल? MN. आणि
हायपोटेनियस कोणता होईल? LN. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे cos 50. कशाचं लिहायचं आहे? cos 50. cos 50चा कॉसचा रेशो काय आहे? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. आता 50साठी ॲडजेसंट साईड कोणती होईल? LM आणि हायपोटेनियस LN. तर 50 अँगलसाठी कॉसचा रेशो आहे ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. तर ॲडजेसंट साईड होईल LM आणि हायपोटेनियस होईल LN. त्याच्यानंतर लिहायचं आहे tan 40 डिग्री. आता टॅनचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. आता 40 डिग्रीसाठी लिहायचं आहे. तर 40 डिग्रीसाठी अपोजिट साईड कोणती होईल? LM. 40 डिग्रीसाठी अपोजिट साईड LM आणि ॲडजेसंट साईड MN. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे cos 40. काय लिहायचं आहे? cos 40 डिग्री. आता cos 40साठी रेशो काय आहे कॉसचा? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. आता 40 डिग्रीसाठी काय लिहायचं आहे आपल्याला? कॉसचा रेशो ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. तर ॲडजेसंट साईड आपली कोणती होईल? MN आणि हायपोटेनियस LN. ॲडजेसंट साईड MN, ॲडजेसंट साईड होईल आपली MN आणि हायपोटेनियस होईल LN अपॉन LN. तर cos 40 डिग्रीचा रेशो काय होईल? MN अपॉन LN. प्रॉब्लेम 4. इन फिगर अँगल PQR 90 डिग्री. PQR 90 डिग्री. अँगल PQS 90 डिग्री. PQS 90 डिग्री. अँगल PRQ अल्फा. PRQ अल्फा आणि अँगल QPS थीटा. QPS थीटा. राईट द फॉलोइंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. तर आता आपल्याला इथे 2 राईट अँगल ट्रायंगल दिलेले आहे आणि आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज लिहायचे आहे. तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज हे राईट अँगल ट्रायंगलच्या ॲक्यूट अँगलच्या संदर्भात असतात. तर पहिले आपल्याला लिहायचं आहे साईन अल्फा. कशाचा लिहायचा आहे? साईन अल्फा. साईनचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आता अल्फासाठी या ॲक्यूट अँगलसाठी कोणता राईट अँगल ट्रायंगल घ्यावं लागेल? PQR. तर साईनचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर इथे अपोजिट अल्फासाठी अपोजिट साईड कोणती आहे? PQ आणि हायपोटेनियस कोणती आहे? PR. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे कॉस अल्फा. कॉसचा रेशो काय आहे? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. आता अल्फा कोणता राईट अँगल ट्रायंगल घ्यावं लागेल? PQR. अल्फा हा याचा ॲक्यूट अँगल आहे आणि कॉस अल्फाचा रेशो काय आहे? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. तर अल्फासाठी ॲडजेसंट साईड कोणती होईल? RQ आणि हायपोटेनियस कोणता होईल? PR. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे टॅन अल्फा.
आणि त्यांचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. आता अल्फासाठी अपोजिट साईड कोणती होईल? पी क्यू होईल आणि ॲडजेसंट आर क्यू. तर टॅन अल्फा अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. तर अपोजिट साईड होईल पी क्यू आणि ॲडजेसंट साईड होईल आर क्यू. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचा आहे रेशो साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. तर साइन थीटा पहिले लिहून घेऊ आपण. साइन थीटा काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आता थीटा या ॲक्यूट अँगलसाठी कोणता राईट अँगल ट्रायंगल घ्यावा लागेल? पी क्यू एस. आता साईनचा रेशो आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर थीटासाठी अपोजिट साईड कोणती होईल? क्यू एस अपॉन हायपोटेनियस कोणती होईल? पी एस. तर साइन थीटाचा रेशो काय होईल? अपोजिट साईड क्यू एस भागीला हायपोटेनियस म्हणजे पी एस. आणि त्याच्यानंतर लिहायचा आहे आपल्याला रेशो कॉस थीटा. कॉस थीटाचा रेशो काय आहे? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. तर ॲडजेसंट साईड काय आहे? थीटासाठी ॲडजेसंट साईड होईल पी क्यू आणि हायपोटेनियस होईल पी एस म्हणजे पी क्यू अपॉन पी एस. पी क्यू अपॉन पी एस. त्याच्यानंतर लिहायचा आहे आपल्याला टॅन थीटा. तर टॅन थीटाचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. आता थीटासाठी अपोजिट साईड कोणती होईल? क्यू एस आणि ॲडजेसंट साईड कोणती होईल? पी क्यू. म्हणजे टॅन थीटाचा रेशो अपोजिट साईड क्यू एस अपॉन ॲडजेसंट साईड होईल पी क्यू.